आपले जीवन बदलण्यासाठी खूप अवघड व खूप साऱ्या गोष्टी करण्याची गरज नाही। गरज आहे ती साध्या सोप्या गोष्टी जीवनात आचरणात आणून त्याची सवय लावून घेण्याची। छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल करूनही प्रचंड मोठा बदल नक्कीच घडवता येऊ शकतो, ही मानसिकता हा व्हिडिओ नक्कीच तयार करेल। ज्या गोष्टीत आपण बदल करू पाहतो ती करताना आपल्याला पहिल्यांदा खूपच अवघड वाटते, नंतर काही दिवसांनी थोडे विचित्र वाटायला लागते आणि शेवटी चांगले वाटायला लागते। जी गोष्ट तुम्हाला आता खूप सोपी वाटत होती तीच एकेकाळी तुम्हाला ती खूप अवघड वाटत होती। या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी फक्त 21 दिवस करा, मला विश्वास आहे त्यानंतर तुमचे आयुष्य पूर्णपणेच बदलणार आहे। यातल्या काही गोष्टी तुम्हाला माहीत असतीलही, पण फक्त माहीत असून उपयोग नाही। तुम्ही ती आचरणात आणत आहात का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। तुम्हाला यातील कोणती गोष्ट महत्त्वाची वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा। आपला व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला माझे प्रयत्न आवडत असतील तर आपले हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमची ही शाबासकीची थाप मला अजूनच चांगले काम करण्याची प्रेरणा देत राहील। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। पॉइंट 1, दररोज 7 तासांपेक्षा अधिक झोपा। आरोग्य उत्तम असावे असे सर्वांनाच वाटते, पण उत्तम आरोग्यासाठी काय आवश्यक आहे असे विचारल्यावर पटकन उत्तर दिले जाते, उत्तम आरोग्यासाठी उत्तम झोप आवश्यक आहे। त्याचप्रमाणे उत्तम आरोग्य कशावरून ओळखावे, तर ज्याला उत्तम झोप येते त्याचे आरोग्य उत्तम, म्हणजेच झोप हे उत्तम आरोग्याचे साधनही आहे आणि उत्तम आयुष्याचे लक्षण सुद्धा आहे। पण तुम्हाला असं नाही का वाटत की तुम्ही तुमच्या झोपेकडे दुर्लक्ष करत आहात? तुम्हाला जर उत्तम आरोग्य व मनस्थिती हवी असेल तर तुम्ही 7 तासांपेक्षा अधिक वेळ हे झोपलेच पाहिजे। तुमची झोपण्याची व उठण्याची वेळ ही फिक्स असावी। रात्री उशिरा झोपणे व सकाळी उशिरा उठणे हे टाळायला हवे। दररोज उगवणारा सूर्य हा आपण पाहायलाच हवा। पॉइंट 2, दिवसातून एक वेळा फक्त पौष्टिक अन्न खा। तुमचा सकाळचा नाश्ता किंवा रात्रीचे जेवण हे फक्त पौष्टिक अन्नच खा। आपण कधीच एवढे जंक फूड खात नव्हतो, तेवढे आत्ता खायला लागलो आहोत। याला महत्त्वाचे कारण म्हणजे जंक फूड खाणे ही फॅशन बनली आहे। आपण जंक फूडमुळे फक्त शारीरिकच नाही तर मानसिक हानी देखील करत आहोत। त्यामुळेच एक वेळेचे जेवण फक्त पौष्टिक अन्न खा, जसे की फळे, ओट्स, ड्रायफ्रुट्स, पालेभाज्या यांसारखे पदार्थ ग्रहण करा। तसेच जेवढे जमेल तेवढे गोड पदार्थ खाण्याचे टाळा। पॉइंट 3, दररोज 10 मिनिटे मेडिटेशन करा। आपल्याला दिवसभरात जवळजवळ 1440 मिनिटे मिळतात। या 1440 मधून फक्त 10 मिनिटे जर आपण स्वतःवर इन्व्हेस्ट केले तर आपले संपूर्ण आयुष्य बदलू शकते। मेडिटेशन करणे म्हणजे केवळ डोळे मिटून बसणे नव्हे, तर आपल्या अस्वस्थ आणि सतत बडबड करणाऱ्या मनाला शांत करणे। आणि आपले मन जर शांत असेल तर दिवसभर आपण उत्साही, कार्यक्षम राहू। यामुळेच यापुढचे 21 दिवस आपल्याला रोज अंघोळ झाल्यानंतर 10 मिनिटे स्वतःसाठी ध्यान करण्यासाठी द्यायचे आहेत। पॉइंट 4, दररोज 30 मिनिटे वाचन करा। जगातील कोणत्याही यशस्वी व्यक्तीकडे असणारा एकमेव गुण आहे जो सर्वांमध्ये आहे, तो म्हणजे पुस्तक वाचन। बिल गेट्स पासून ते शाहरुख खान पर्यंत सर्व लोक दिवसभरातून कमीत कमी 30 मिनिटे वेळ हा स्वतःसाठी काढतात। पुस्तक वाचनाने आपण बुद्धिवंत तर होतोच, पण आपला सर्वांगीण विकास देखील होतो। म्हणून पुढचे 21 दिवस आपल्याला रोज 30 मिनिटे वाचन करायचे आहे। पॉइंट 5, दररोज 30 मिनिटे एक्सरसाइज करा। आपले आरोग्य चांगले असावे असे सर्वांनाच वाटते, पण त्यासाठी जो वेळ द्यावा लागतो, जे कष्ट करावे लागतात, त्यासाठी आपण तयार आहोत का? जर आपल्याला आपले आरोग्य जपायचे असेल तर आपल्याला कमीत कमी 30 मिनिटे वेळ हा एक्सरसाइजला द्यावाच लागेल। त्यामुळे यापुढचे 21 दिवस कमीत कमी 30 मिनिटे एक्सरसाइज आपल्याला करायचे आहे। आपल्या चॅनलवर अशीच नवनवीन आपल्या आयुष्यात आपल्याला यशाकडे घेऊन जाणारी माहिती मी घेऊन येत राहील। त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर चला मग भेटूया पुढच्या संडेला एका नवीन विषयासोबत। तोपर्यंत धन्यवाद।